आज आम्ही जरा बाहेर आलो होतो. श्रद्धाला बस पण आवडते, रिक्षा पण आवडते आणि ट्रेनसुद्धा आवडते. त्यामुळे ती म्हणत होती बसमधून जायचं, तिथून ट्रेनमध्ये आणि तिथून रिक्षाने जायचं. इकडे काय झालं? मग काय दगड दगड अलाउड नाहीये? मग दगडाला सांग ना अलाउड नाहीये तू इथे. होय होय. मग आता दगड अलाउड नाही, आता काय करायचं मग? आणि दगडाला टाकून द्यायचं आणि इथं माती टाकायची. होय इथं खोदलं ना आणि दगड फेकून दिला, इथं माती टाकली तर कोणच नाही पडणार इथे. या ठिकाणी तिला चालता चालता दगडाची ठेच लागली. त्यामुळे ती म्हणते इथे दगड अलाउड नाही आहे, अजून कोणीतरी पडेल. आता या ठिकाणी आम्ही सिव्हिल कोर्टला आलेलो आहे आणि आता इथून आम्ही स्वारगेटपर्यंत ट्रेनने जाणार आहे. तर अशी ही ट्रेनची एंट्री आहे. जिल्हा न्यायालय पुणे सिव्हिल कोर्ट, इथून ही ट्रेनची एंट्री आहे. ट्रेनमध्ये बसायचं आता. ते या ठिकाणी एक्सेलेटरने खाली गेल्यानंतर इकडं तिकीट काउंटर आहे. जास्त गर्दी नव्हती, आम्ही लगेच तिकीट काढून घेतलं. तुझी ठेव तिकडून नाही, पुढे ठेव. नाही बघ कशी आली बॅग. येतंय ना तुझं छोटूकस आहे ग, पकड. आता इथे चेकिंग केलं आणि त्यानंतर आम्ही तिकीट या ठिकाणी स्कॅन करून आतमध्ये निघून गेलो. हे तिकीट मिळालं होतं. स्कॅन केल्यानंतर आम्ही प्लॅटफॉर्मकडे निघालो. इकडे 3 आणि 4 प्लॅटफॉर्म क्रमांक होता, त्या साईडला गेलो एक्सिलेटरमध्ये. इकडे सुद्धा दिसत होता 3 आणि 4. या ठिकाणी आम्ही आतमध्ये गेलो तर लगेचच दरवाजे पण बंद होणार होते. आम्ही त्यांना विचारलं की स्वारगेटच ना, म्हणून एकदा कन्फर्म केलं, कारण गडबडीत कोणता पण गाडी करायला नको. पण हे 3 आणि 4 म्हटल्यावर गाडी तीच असणार आहे, ट्रेन तीच असणार आहे. 2 ते 3 मिनिटानंतर आम्हाला बसायला या ठिकाणी जागा मिळाली. खाऊ देते तुला आणि हे श्रद्धाला येऊन खाऊ देऊन जात होतं. बाळाची मम्मा बाळाला सांगते बाय कर, बाय कर. बाय काय बाय करत बाय. तू कर ना बाय. आता तू कर ना बाय त्याला. तिथून पुढे आम्ही ते बघ कसं छान बाय कर. मंडईच्या ठिकाणी उतरणार होतो. या ठिकाणी ट्रेनच्या बाहेरचा प्लॅटफॉर्म आपल्याला दिसतो. ट्रेन एकदम फास्ट जात होती. 10 मिनिटात आम्ही स्वारगेटपर्यंत पोहोचलो. आता हे स्वारगेट पण आलं. आता इथून आम्ही ॲक्सिलेटरवरून चढून 4 वेळावरती जाऊन मग स्वारगेटचा वरचा स्टॉप आला. कारण ही ट्रेन अंडरग्राऊंड आहे, त्यामुळे वरती चढून जावं लागतं. मग आपण ग्राउंड फ्लोअरला येतो. या ठिकाणी आम्ही आलो. नीट बघ. चल, व्हेरी गुड. फायनली आम्ही 4 एक्सिलेटर चढून स्वारगेटच्या मेन दरवाजापाशी आलो, जिथून आपण बाहेर पडायचं आहे त्या ठिकाणी. आणि आता तिथून आम्ही घरी निघालो. इथून तुम्हाला स्वारगेटचं जे मोठं बोर्ड आहे स्वारगेट लिहिलेला, ते नाव दाखवते मी तुम्हाला. हे बघा, बस स्टँडचा बोर्ड इथे दिसतोय स्वारगेट म्हणून. या पद्धतीने आम्ही मेट्रोचा प्रवास केला आणि घरी रिक्षाने आलो. आता भेटूयात पुढल्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.